जसं की मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आमची शेवटची ॲक्टिव्हिटी बाकी राहिली होती आणि ती म्हणजे पॅरासेलिंग. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, की बाकीच्या 4 ॲक्टिव्हिटीज आम्ही पूर्ण केल्या होत्या आणि आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे आमची पॅरासेलिंग ॲक्टिव्हिटी आणि अजून काही मजेदार मोमेंट्स. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याआधी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर पॅरासेलिंगसाठी आपल्याला समुद्राच्या थोडंसं आतमध्ये घेऊन जातात आणि तिथे वाऱ्याची दिशा आणि वेग बघून सेफ जागा निवडून आपल्याला हळू-हळू आकाशात उंच उडवलं जातं. सगळ्यात आधी ना खुशीच्या पप्पांचे फ्रेंड्स पॅरासेलिंगसाठी गेले होते. म्हटलं आपण आधी त्यांना बघूयात, त्यांची रिएक्शन काय येते, एक्सपिरियन्स कसा आहे ते कळू दे, मग आपण जाऊ. तोपर्यंत आम्ही इकडेच थांबलो आणि तिथेच आम्ही छान-छान मोमेंट्स कॅप्चर करत होतो. समोर मावळता सूर्य, हलकासा वारा आणि एकदम परफेक्ट वाइब आणि तिथेच आम्हाला कळलं, की ही राईड आपण सिंगल पण करू शकतो आणि कपलमध्ये पण. मग आम्ही ठरवलं, आपण हा मोमेंट स्पेशल करूयात, तर आपण कपल राईड करू. तोपर्यंत ते वर आकाशात उडत होते आणि आम्ही खाली उभं राहून तो सगळा अनुभव एन्जॉय करत होतो. आता आमचा नंबर होता. आधी त्यांनी आम्हाला सगळं नीट व्यवस्थित एक्सप्लेन केलं. मग त्यांनी आम्हाला एकदम स्ट्राँग असा सेफ्टी बेल्ट लावला, म्हणजे पूर्ण बॉडीला सपोर्ट मिळतो तसा. सुरुवातीला थोडंसं घाबरल्यासारखं वाटत होतं, पण त्यांनी इतकं प्रॉपर सेफ्टी केलं होतं ना, की कॉन्फिडन्स आला आणि मग हळू त्यांनी आम्हाला वर पाठवायला सुरुवात केली. खरंच त्या मोमेंटला हार्टबीट जरा फास्टच झाली होती माझी. तर इथं आमच्यासोबत एक मोठी गंमत झाली बरं का. पॅरासेलिंग करताना त्यांनी आम्हाला आधी विचारलं होतं, की तुम्हाला डीप राईड करायची आहे का? डीप राईड म्हणजे ते आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये घेऊन जातात आणि पुन्हा वर उचलतात. हे ऐकल्यावर मी तर डायरेक्ट नको म्हणाले. म्हटलं ऑलरेडी इतकं पाण्यात खेळलोय, आता बस फक्त कमरेइतकं खाली घेऊन जा आणि पुन्हा वर घेऊन या आम्हाला. पण आमच्या मित्रमंडळींनी आमच्यासोबत ती गंमत केली. त्यांनी त्यांना सांगून दिलं, की यांना पूर्ण पाण्यामध्ये घेऊन जा आणि वर आणा. तसंच त्यांनी आमच्यासोबत 4 ते 5 वेळा केलं आणि खरं सांगते पहिल्यांदा ना मला इतका राग आला होता. नंतर हॉनेस्टली इतकी मज्जा आली ना, की विचारूच नका. आणि अशा भन्नाट एक्सपिरियन्स नंतर हळू-हळू आम्ही परत खाली उतरायला लागलो. मनात अजूनही एक्साइटमेंट चालूच होती आणि चेहऱ्यावर एकदम मोठा स्माईल. खाली आल्यानंतर ना पहिली रिएक्शन अशी होती, "वाह! काय एक्सपिरियन्स होता." थोडा राग, थोडी भीती, पण सगळ्यात शेवटी फक्त एकच फिलिंग, खूप मज्जा आली. आणि खरंच सांगते त्यांच्या त्या छोट्याशा गमतीमुळे हा क्षण फक्त मजेशीर राहिला नाही, तर तो आयुष्यभर लक्षात राहील असा खास बनून गेला. अशाच आठवणी, अशाच मोमेंटसाठीच तर आपण जगतो ना. जर तुम्हालाही असा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, तर पॅरासेलिंग एकदा नक्की ट्राय करा. मग सगळ्यांचं पॅरासेलिंग झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. तेव्हा साधारण 4:30-5 वाजले असतील. थोडा वेळ आम्ही बीचवर थांबलो आणि पुन्हा एकदा मस्त एन्जॉय केला. खुशी तर अजिबात तिथून निघायचं नावच घेत नव्हती. इतकी मज्जा येत होती ना तिला. तिचं एकदम सिंपल लॉजिक आहे. पोट भरलेलं असलं आणि तिला खेळायला मिळालं, की बस ती एकदम खुश आणि आज तिचाही फुल एन्जॉय झालेला होता. आमच्यासाठी पण हा खूप स्पेशल टाईम होता. कारण रोजच्या धावपळीत खुशीचे पप्पा त्यांच्या कामात आणि मी माझ्या कामात एकमेकांना वेळच मिळत नाही. पण असे मोमेंट जेव्हा आपण सगळे एकत्र बाहेर फिरायला जातो, तेव्हाच खरं फॅमिली टाईम मिळतो आणि आजचा दिवस तसाच काहीतरी खास होता. खूप मज्जा आली, खूप आठवणी बनल्या. खुशीचे पप्पा त्यांच्या फ्रेंड्ससोबत समुद्रात थोडंसं आतपर्यंत गेले होते. पण मला मात्र खूप जास्त पाण्याची भीती वाटते. मी तर एवढ्या आतमध्ये गेलेच नाही आणि जोपर्यंत ते बाहेर येत नाहीत ना, माझं पूर्ण लक्ष फक्त त्यांच्याकडेच असतं. ते म्हणतात, "अगं, मी काही फार आत नाही गेलो, फक्त कमरेपर्यंतच पाणी आहे." पण तरीही मला खूप भीती वाटते. मस्त एन्जॉय करून झाला, पण आता थंडी पण जाणवायला लागली होती. कारण पाण्यात असताना आहे ना, थंडी अजिबात जाणवत नाही. पण एकदा बाहेर आलो, की लगेच कळतं, अरे थंडी वाजते. मग आम्ही परत निघालो. येता-येता आमचे ट्रिप ऑर्गनायझर एका ठिकाणी थांबले, कारण त्यांना मच्छी घ्यायची होती. ते एक छोटंसं मच्छी मार्केट होतं. खुशीचे पप्पा तर व्हेजिटेरियन आहेत, म्हणून त्यांना काही इंटरेस्ट नव्हता. पण मला ना खूप असं वाटत होतं, की एकदा जाऊन बघूयात म्हणून. कारण मालवण साइडला खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात असं मी ऐकलेलं होतं. म्हणून मी म्हटले चला मी जाऊन बघते आणि खरंच तिथे जाऊन बघितलं तर इतके वेगवेगळे प्रकारचे मासे होते ना, की मला पण बघून असं आश्चर्य वाटत होतं. जास्त वेळ नाही थांबले. फक्त 1-2 मिनिटं तिथला छोटासा व्हिडिओ घेतला आणि पुन्हा मग तिथून रिटर्न वापस आले. आल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही सरळ अंघोळ केली. कारण समुद्राच्या त्या खारट पाण्यामुळे ना पूर्ण शरीराची आणि केसांची अक्षरशः वाट लागलेली होती. त्वचा एकदम कोरडी पडली होती आणि डोळ्यांची तर जाम आग होत होती. पण जशी अंघोळ केली, केस धुतले ना, तसं एकदम फ्रेश फील यायला लागलं होतं. सगळा थकवा गेला आणि पुन्हा एकदम मस्त वाटायला लागलं.
आणि आता आम्ही आलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक पाहायला मालवणमध्ये. संध्याकाळचा वेळ होता, जवळ-जवळ 6:30 वाजले होते. हे स्मारक समुद्राच्या अगदी काठावर उभा आहे आणि तिथे उभं राहिल्यावर एक वेगळीच एनर्जी जाणवते. समोर अथांग समुद्र आणि थंडगार वारा अंगावर येत होता. सूर्य हळू मावळत होता आणि त्या प्रकाशात महाराजांचं ते भव्य रूप खरंच डोळ्यात साठवून ठेवावं असं होतं. त्या ठिकाणी उभं राहिल्यावर आपोआप एक अभिमानाची भावना येते, की आपण त्या महाराजाच्या भूमीत उभे आहोत. क्षणभर सगळं शांत झाल्यासारखं वाटत होतं. फक्त समुद्राचा आवाज आणि मनात महाराजांविषयी आदर होता. इथून जवळच 2 मिनिटाच्या अंतरावर रॉक गार्डन आहे. तर आम्ही म्हटलं चला तिथे पण जाऊयात. खरं सांगू का कोणाचीच फारशी इच्छा नव्हती जाण्याची. पण म्हटलं पहिल्यांदा आलोय तर बघून तरी घेऊ. आणि नाव तर एवढं भारी रॉक गार्डन म्हणून क्युरिओसिटी तर होणारच ना. तिकडे गेलो तर पर पर्सन ₹10 तिकीट होतं. आत गेल्यावर पहिल्यांदा वाटलं काहीतरी भारी बघायला मिळेल. पण खरं सांगू का आत खूपच अंधार होता. जास्त लाईट्स वगैरेही नव्हत्या आणि आम्ही फक्त चालतच राहिलो. मनात एकच आता काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळेल. पण तसं काही खास नव्हतंच. फक्त एक म्युझिकल फाउंटन दिसलं आणि मुलांसाठी झोके, घसरगुंडी वगैरे होतं. बाकी तसं काही स्पेशल नाही वाटलं. मग काय 5-10 मिनिटातच आम्ही पूर्ण गार्डन फिरून आलो आणि ठरवलं चला आता खरी मज्जा रिसॉर्टवर जाऊन करूया. कारण भूक पण जबरदस्त लागली होती आणि अशा प्रकारे मालवणचा आमचा पहिला दिवस संपला. खूप मजा, खूप आठवणी आणि खूप सगळे मोमेंट्स. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर. काळजी घ्या.